नेक्स्ट टाइप, थर्ड टाइप डिफ्युजन एरिएटर. सिंपल. एका बाजूला काय वॉटर इनलेट आहे, दुसऱ्या बाजूला काय वॉटर आउटलेट आहे. बॉटमला पण काय केलं, कॉम्प्रेस्ड एअर पास करतो. ज्या वेळेला कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम बॉटम टू टॉप ट्रॅव्हल होत आहे त्यावेळेला काय होतं, या ठिकाणी एअर बबल्स क्रिएट होत आहे. आणि या एअर बबल्समुळे वॉटर इनलेट मधून जे वॉटर येते ते एअर बबल मधला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला जातोय. जर एअर बबल मधला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला तर त्याला पण काय म्हणतो, एरिएशन होते. आणि एरिएटेड वॉटर आपण कलेक्टेड ऍट द अनदर साइड ऑफ टँक. सिंपल टेक्निक आहे, सांगता येईल का बघा. काय म्हटलंय, डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय, मिक्सिंग. सिंपल आहे. डिफ्युजन म्हणजे काय, मिक्सिंग. डिफ्युजन एरिएटर. इन दिस मेथड परफोरेटेड पाईप्स. परफोरेटेड म्हणजे काय, स्मॉल होल्स असलेल्या पाईप्स. परफोरेटेड पाईप्स कोणाला म्हणतो आपण, स्मॉल होल्स असणारे. या ठिकाणी या पाईप्स आहेत, या ठिकाणी होल्स आहेत. कशासाठी होल्स आहेत, टू पास कॉम्प्रेस्ड एअर. या ठिकाणी सिंपल आहे. इन दिस मेथड perforated pipes are fixed at the bottom of tank. The compressed air is blown through the pipes. Compressed air आपण पास करणार आहे, which comes out in the form of bubbles and stir the whole water during upward motion of air bubbles. Air bubbles जे एअर बबलची जी डायरेक्शन आहे ते कसे, अपवर्ड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे. एअर बबलचा जो फ्लो आहे तो कसा असणार आहे सांगा, बॉटम टू टॉप. त्यावेळेला वॉटरचा फ्लो कसा आहे, टॉप टू द बॉटम. येईल का लक्षात, कोण सांगते बघा. डिफ्युजन मेथड. या ठिकाणी एका लेफ्टला पण काय दाखवलंय, वॉटर इनलेट आहे. राईटला पण काय दाखवतोय, वॉटर आउटलेट आहे. कोणते दोन आहेत सांगा. लेफ्टला कोण आहे, वॉटर इनलेट. राईटला कोण आहे, वॉटर आउटलेट. सिंपल आहे. आणि या ठिकाणी आपण काय केलंय, परफोरेटेड पाईप्स ऍट द बॉटम ऑफ टँक. या बॉटमला आपण काय केलंय, तो परफोरेटेड पाईप्स आहेत. जर परफोरेटेड पाईप्स असतील तर काय आपण करतोय, कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय. कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय. वॉटरची दिशा कशी आहे, वॉटरचं डायरेक्शन कसं आहे, टॉप टू द बॉटम. आणि त्याच वेळेला कॉम्प्रेस्ड एअर आहे किंवा एअर बबल्स क्रिएट होत आहेत. आणि या एअर बबलचे डायरेक्शन कसे आहे, बॉटम टू टॉप. दोन्हीमध्ये मी काय काय होतंय, मिक्सिंग होतंय. जर मिक्स झाले तर एरिएशन होत. येईल का लक्षात बघा. कोण सांगते मला आन्सर. वॉटर कसं फ्लो होतं, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम, रॅन्डमली सांग. इनलेट टू आउटलेट. इनलेटला एक वॉटर आहे, दुसरं वॉटर आउटलेट आहे. दोन्ही कुठे आहे, तो टॉपला आहे. गुड. वॉटरचा फ्लो, आज समजा आपण टॉपला वॉटर पास केलं तर टॉपलाच फ्लो होईल का, नो सर, बॉटम नाही. बॉटमचं मग बॉटम काय होईल, वॉटर फ्लोज फ्रॉम टॉप टू द बॉटम. कशामुळे होणार हो सांगा, कोण सांगते. वॉटर वरच्या दिशेतून खालीच काय फ्लो होत आहे, त्याचं रिझन काय, टॉप टू द बॉटमच काय फ्लो होत आहे, कोण सांगते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुड. काय, वॉटर फ्लोज फ्रॉम टॉप टू द बॉटम ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण बॉटमला आता आपण या ठिकाणी काय केलं, परफोरेटेड पाईप्स आहे. परफोरेटेड म्हणजे कसले, स्मॉल होल्स असणाऱ्या पाईप्स आहेत. परफोरेटेड पाईप्स कुणाला म्हणतोय, परफोरेटेड पाईप्स आर अटॅच्ड ऍट द बॉटम ऑफ टँक. परफोरेटेड म्हणजे काय, त्या पाईप्सला काय, तो स्मॉल होल्स आहेत. काय सांगणार आपण, या पाईप्सला काय, तो स्मॉल होल्स आहेत. आणि या होल्स मधून आपण काय पास करणार आहे, कॉम्प्रेस्ड एअर इज पास थ्रू स्मॉल होल्स. कॉम्प्रेस्ड एअर आपण पास केले की या ठिकाणी एअर जर वॉटर बरोबर कॉन्टॅक्ट झाला तर या कॉम्प्रेस्ड एअर मुळे काय होत आहे, तो बबल्स क्रिएट होत आहेत. आणि या बबल्सचा फ्लो फ्रॉम कसा आहे, बॉटम टू टॉप आहे. या ठिकाणी काय, कॉम्प्रेस्ड एअर पास केले तर काय तयार होत आहेत, एअर बबल्स तयार होत आहेत. आणि या बबल्सची जी डायरेक्शन आहे ते कशा, बॉटम टू टॉप आहे. कोण सांगते सांगा, काय लक्षात आलं सांगा. डिफ्युजन एरिया, डिफ्युजन म्हणजे काय, मिक्सिंग. इन दिस मेथड कंटिन्यू करा, कोण सांगते. In this method, there is a tank containing water inlet through which water is entered into the tank and flows top to bottom due to gravity flow. In this tank, at the bottom, there is a perforated pipe having holes through which compressed air is entered into the tank, and due to this, water get aerated and which can be collected at water outlet. गुड. तुम्हाला ज्या भाषेत तुम्हाला जे लक्षात आलंय ते सांगायचं, कोण सांगते नेक्स्ट.
जे लक्षात आलं त्याने जे सांगितलं ते सांगायचं. सायंटिफिकली बघू आपण. हा, सांगता येईल का आणखीन कोणाला? यश, यश काय सांगतायत बघू. हा, यश सांगता येत आहे? हा, 41. यश, ओके, रेंज नाही म्हणते, ठीक आहे. हां, नेक्स्ट अश्विनी. अश्विनी इतकं काय 05 कोण आहेत? हां, अश्विनी A05. जे काय लक्षात आलं ते सांगायचं. अश्विनी रँडमली सांगा, आज काय नाही, कोणी सांगू शकतं. ते प्रसादला लक्षात आलं म्हणजे सगळ्यांना आलं ना. हां, यश कंटिन्यू करा बघू, आवाज येतोय का? हां, येतोय आवाज, कंटिन्यू करा. यश, ठीक आहे. नेक्स्ट कोण कंटिन्यू करत आहे? हां, रेश्मा करताय का? A48. जे लक्षात आलं ते सांगायचं. ठीक आहे, यश करा. हां, बरं ठीक आहे, रेश्मा करा कंटिन्यू. सर जेवढं येते तेवढं सांगते. हां, हो, जे लक्षात आलं ते सांगायचं. In this method, diffusion method मध्ये perforated pipes are fixed at bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stairs. सर मी एवढंच केलंय. हां, बरं ठीक आहे. हां, यश. हां, सिंपल आहे बघा. डिफ्युजन म्हणजे काय? मिक्सिंग. आपल्याला या ठिकाणी कोणाला मिक्स करायचं आहे? एअर बबल मिक्स होत आहेत. कुणाबरोबर मिक्स होत आहेत? वॉटर बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन एरिएटर. In this method, perforated pipes are fixed at bottom of tank. The compressed air is blown through the pipes, which comes in contact in form of bubbles, and stir the whole water during the upward motion of air bubble. This bubble gets thoroughly mixed with water. Bubbles mix होत आहेत कुणाबरोबर? Water and aeration of water takes place. हां, ये लक्षात? हॅलो सर. हां, कंटिन्यू करा. हॅलो. हां, येतोय आवाज यश? In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipe, which comes out in the form of bubbles and stirs the whole water during the upward motion of air bubble. These bubbles get slowly mixed with water and aeration of water takes place. हां, नेक्स्ट मुलीमध्ये हां, प्रियंका A33. In this perforated pipe are fixed at the bottom of tank. The compressed air is blown through the pipe, which come out in the form of bubbles and try the whole water during the upward motion of air. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water take place. गुड. हां, याला आपण काय म्हणतो? स्टर. स्टर म्हणजे काय करतो आपण? मिक्स करतो. वॉटर आणि एअर बबल आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो. मिक्स करतो म्हणजे या ठिकाणी आपण मिक्स करतोय का नाही? आपण जर कॉम्प्रेस्ड एअर पास केली तर ऑटोमॅटिक ते काय? एअर बबल्स वॉटर बरोबर मिक्स होत आहेत. बबल्स मिक्स झाले म्हणजेच काय होतंय? वॉटर मधला वॉटर काय करत आहे? या बबल्स मधला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करत आहे आणि त्या टेक्निकला आपण काय म्हणतो? एरिएशन. नेक्स्ट.
Yuvraj, A17. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipe, which come out in the form of bubble and stir the whole water during the upward motion of air bubble. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water take place. Good. ठीक है, राइट करा डिफ्यूजन एरेटर. Sedimentation with coagulation. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. First coagulant, alum. Formula of alum is K2SO4, Al2SO4 thrice, Al2SO4 thrice into 24H2O. Second, iron sulfate, FeSO4. Third, aluminum sulfate, Al2SO4 thrice. नेक्स्ट पॉइंट, सेडिमेंटेशन विथ कोएगुलेशन. सिंपल टेक्निक आहे, आपल्याला माहित आहे पाण्यामध्ये जर आपलं वॉटर गढूळ असेल तर आपण काय करतो, तुरटी फिरवतो. तुरटी म्हणजेच कोण आहे, ॲलम आहे. आणि या तुरटीचा फॉर्म्युला, ॲलमचा फॉर्म्युला आपण काय सांगतोय, K2SO4 Al2SO4 thrice into 24H2. सेकंड कोएगुलेंट आपण घेतलाय आयर्न सल्फेट FeSO4 and third aluminum sulfate Al2SO4 thrice. कोएगुलेशन कोणाला म्हणतोय, treatment of water with reagent, treatment of water with reagent so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. Small impurity, त्या impurityला आपण precipitationच्या रूपामध्ये रिमूव्ह करतोय, त्या टेक्निकला आपण काय म्हणतो, coagulation. Next point, sedimentation with coagulation. Definition of coagulation, treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. For example, alum, K2SO4 Al2SO4 thrice into 24H2O. Second, iron sulfate FeSO4. Third, aluminum sulfate Al2SO4 thrice. कौन सांगतोय डेफिनेशन ऑफ कोएगुलेशन? फास्ट. Coagulation. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Example, alum K2SO4.Al2SO4. यस, एक मिनिट आहे. हाँ सर. हा सर, एक रेकॉर्डिंग 2 मिनिट बंद करा. सेडिमेंटेशन विथ कोएगुलेशन सिंपल आहे. फर्स्ट कोएगुलंट आहे ॲलम आहे, सेकंड आहे आयर्न सल्फेट आहे, थर्ड आहे ॲल्युमिनियम सल्फेट आहे. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय, 2 टाईपच्या इम्प्युरिटी आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत. कोणत्या इम्प्युरिटीज आहेत, कोलॉइडल आहे, छोटे छोटे. तुम्ही जर बघितलं कोलॉइडल, फॉर एक्झाम्पल आपण पावसाळ्यामध्ये बघतो गढूळ पाणी, तुरटी फिरवली की काय होतं, जे कोलॉइडल पार्टिकल आहेत त्या डिपॉझिट होत आहेत. कुठं डिपॉझिट होत आहेत, टँकच्या तळाला डिपॉझिट होतात. आपण मेकॅनिझम मध्ये नंतर बघतोय काय. कोएगुलेशन, द ट्रीटमेंट ऑफ वॉटर विथ reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. सिंपल, एकदम स्मॉल इम्प्युरिटी सुद्धा आपण या ॲलमने किंवा या कोएगुलंटने रिमूव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲलम, त्याचा फॉर्म्युला आहे K2SO4 Al2SO4 thrice, ASO4 thrice into 24H2O. Second, iron sulfate. Third, aluminum sulfate. Definition and examples of coagulation. कौन सांगतोय? फास्ट. Coagulation, the treatment of water. यश तुम्ही नको, नंतर नवीन कोणतरी. सोनाली A23. Yes, sir. Definition and example. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Example, alum K2SO4 Al2SO4 twice 4H2O. Iron sulfate FeSO4
Aluminium sulfate Al2SO4 thrice. गुड. नेक्स्ट. मुलामध्ये आदित्य. हा आदित्य, आवाज येतोय? ठीक आहे, आदित्यचा आवाज. हा हा प्रसाद कंटिन्यू करा. Sedimentation with coagulation. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as cause disperse impurities by precipitation. Example, alum, K2SO4, Al2SO4 twice, 4 times H2O. Iron sulfate, FeSO4, aluminum sulfate, Al2SO4 thrice. हा, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा. ॲलमचा फॉर्म्युला काय? K2SO4 Al2SO4 थ्राईस आहे. या ठिकाणी मिसिंग आहे. K2SO4 Al2SO4 थ्राईस इंटू 24H2O. सांगता येईल का बघा? ॲलम K2SO4 Al2SO4 थ्राईस इंटू 24H2O. आयर्न सल्फेट FeSO4, अल्युमिनियम सल्फेट Al2SO4 थ्राईस. हा ठीक आहे. हा राईट करा. हा सांगता येईल का? कोण सांगते परत एकदा? ॲलम, फॉर्म्युला ऑफ ॲलम. हा यश. Alum C2SO4 Al2SO4 24H2. हा यश, Al2SO4 थ्राईस. कोण सांगते परत एकदा? हा A2SO4 Al2SO4 thrice Alum, 24H2. हा ठीक आहे. आदित्य येते का आवाज? आदित्य. कोॲग्युलेशन. A47 पूजा. Definition of coagulation. Yes, sir. Definition of coagulation. The treatment of water with reactants so as to remove colloidal as well as core disperse impurities by precipitation. ठीक आहे. एक काम करा. हाँ डेफिनेशन. Example alum K2SO4 Al2SO4 thrice H2. 24H2O. Second. Iron sulfate FeSO4 aluminum sulfate Al2SO4 thrice. गुड. डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स लिहा. राईट करा. डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स राईट करा. झालं सर. हा मुलीमध्ये रिप्लाय आहे. झालं असेल तर काय करणार हो? आता ही स्लाइड चेंज करतो मी. न बघता सांगायचं. सांगता येईल का? येस सर. एक 2 मिनिटांमध्ये सांगायचं परत.
हा कंटिन्यू करा. कोण करते बघू. हा आदित्य आवाज येत नाही तुमचा. यश करा कंटिन्यू. Coagulation, treatment of water with reagents so as to remove colloidal as well as cause disperse impurities by precipitation. Alum K2 bracket thrice 24H4 सेकंड. sulfate FeSO4 aluminum sulfate Al2SO4 हा नेक्स्ट. कोण सांगते नेक्स्ट. मुलीमध्ये एक जण रँडमली. हा प्रतीश सांगताय. A14 प्रतीश. Yes, sir. The Ah. treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Alum K2SO4, Al2SO4 thrice 24H2O, iron sulfate FeSO4, alum sulfate Al2SO4 thrice. हा गुड. प्रसाद. Treatment of water with reagents to remove colloidal and coarse dispersive impurities by precipitation. Example, alum, iron sulfate, and aluminum sulfate. गुड. नेक्स्ट. मुलीमध्ये अश्विनी. Yes, sir. हा Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Example, alum K2SO4 dot Al2SO4 thrice 24H2O, iron sulfate FeSO4, aluminum sulfate Al2SO4 thrice. ठीक आहे. रेश्मा सांगताय. Yes, sir. हा कंटिन्यू. Sedimentation with coagulation. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse dispersed impurities by precipitation. For example, alum K2SO4 Al2SO4 thrice 24H2O, iron sulfate FeSO4, aluminum sulfate Al2SO4 thrice. ठीक आहे. हा निकिता सांगताय. A45 निकिता. हा Sedimentation with coagulation. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Example, alum, iron sulfate, aluminum sulfate. ठीक आहे. काय डाऊट आहे का कुणाला. सिंपल आहे. कोॲग्युलेशन सिंपल आहे. तुरटे आपण पाण्यामध्ये फिरवली तर काय होते हो, जे इम्प्युरिटी टँकला जमा होते त्याला पण काय म्हणतो कोॲग्युलेशन. त्याचे 3 एक्झाम्पल्स आहेत. एक ॲलम आहे, आयर्न सल्फेट आहे आणि दुसरं ॲल्युमिनियम सल्फेट आहे. बऱ्यापैकी आता लक्षात आलं. नेक्स्ट बघा त्याचे 2 मेकॅनिझम आहेत. देर आर 2 मेकॅनिझम. सिंपल. कोलायडल पार्टिकल कॅरी इलेक्ट्रिक चार्ज. एकदम छोटासा पार्टिकल आहे त्याला आपण काय म्हणतो कोलायडल पार्टिकल कॅरी इलेक्ट्रिक चार्ज. त्याला कोणतं तरी चार्ज आहे. द कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. क्ले म्हणजे काय, मातीचा छोटासा कण आहे. जर मातीचा छोटासा कण असेल तर त्याचा चार्ज तो कसा आहे, निगेटिव्ह येईल का. आपण गढूळ पाणी बघतो. फॉर एक्झाम्पल पाणी आपलं कसलं आहे, गढूळ आहे. आणि ते गढूळ पाण्यामधले पार्टिकल्स आपण तुरटी फिरवली तर काय त्या टँकच्या तळाला जमा होत आहेत. त्याला आपण काय म्हणतो कोॲग्युलेशन. सिंपल टेक्निक आहे. पावसाळ्याचं पाणी असेल, गढूळ पाणी असेल, छोटे छोटे पार्टिकल्स आहेत आणि जर त्याच्यामधून तुरटी फिरवली तर ते पार्टिकल्स काय होतात, त्या टँकच्या त्या याच्या तळाला जमा होतात. त्याला आपण काय म्हणतो कोॲग्युलेशन. सिंपल आहे. कोलायडल पार्टिकल छोटा पार्टिकल आहे, त्याला इलेक्ट्रिक चार्ज आहे आणि त्याचा जो चार्ज आहे तर कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले, मातीचा जर कण असेल तर नक्कीच त्याच्यावर चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज. फर्स्ट sentence, colloidal particle carry electric charge. Colloidal particle of clay carry negative charge. Because of this charge, fine particles of clay cannot coalesce. म्हणजे काय, 2 पार्टिकल्स एकत्र येऊ शकत नाही. coalesce म्हणजे काय, एकत्र येणे.
छोटे छोटे दोन पार्टिकल्स जर मातीचे कण असतील तर ते एकत्र येऊ शकत नाहीत. काय एकत्र येऊ शकत नाहीत? पहिल्याचा चार्ज निगेटिव्ह आहे, दुसऱ्याचा चार्ज निगेटिव्ह आहे, दोन निगेटिव्ह एकत्र आले तर त्या दोन्हीच्या मध्ये कसं काय फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होतो. काही कशामुळे एकत्र येत नाही तो? फोर्स ऑफ रिपल्शन. सांगता येईल का? कोलायडल पार्टिकल कॅरी इलेक्ट्रिक चार्ज, कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. द फाईन पार्टिकल्स ऑफ क्ले कॅनॉट कुलीज. कुलीज म्हणजे एकत्र येणे. छोटे छोटे दोन पार्टिकल्स मातीचे एकत्र येऊ शकत नाही. त्याचं कारण काय? दोन्ही निगेटिव्ह आहे. जर दोन निगेटिव्ह असतील तर दोन्हीमध्ये काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे, त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाही. द यूज ऑफ एलम गिव्स. जर आपण त्रुटी वापरली, यूज ऑफ एलम गिव्ह पॉझिटिव्हली चार्ज एल प्लस आयन्स which neutralize negatively charged clay particle. Simple technique है. Colloidal particle carry electric charge. Colloidal particle with clay carry negative charge. The fine particles of clay cannot coalesce. The use of alum gives a positively charged Al plus ion which neutralize negatively charged clay particle. Now this neutral particle can come close to each other and convert into bigger drops. Due to force of gravity, this particle settles down. सांगता येईल का? एकदम सिंपल आहे. कोलायडल पार्टिकल कॅरी इलेक्ट्रिक चार्ज, कोलायडल पार्टिकल विथ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. फाइन particles of clay cannot coalesce because the force of repulsion takes place. The use of alum gives positively charged Al plus ions which neutralize negatively charged क्ले पार्टिकल. म्हणजे ऍलम पासून आपल्याला एल प्लस मिळत आहे, ते काय निगेटिव्हली चार्ज क्ले पार्टिकलला न्यूट्रलाइज करत आहेत. ते न्यूट्रल पार्टिकल्स एकत्र येऊ शकतात आणि जर न्यूट्रल पार्टिकल एकत्र आले तर एक बिगर पार्टिकल तयार होतोय. ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ते पार्टिकल्स काय सटल्स डाऊन, त्यांच्या तळाला जमा होत आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? कोॲग्युलेशन. कोण सांगताय बरं? काय लक्षात आलं ते सांगायचं. तुम्हाला काय लक्षात आलं? फर्स्ट मेकॅनिझम. ते येऊ द्या, तुमच्या लँग्वेज मध्ये सांगा. तुम्हाला काय लक्षात आलं तेवढं सांगायचं. Alum provides positive ions Al3 plus ions and impurity having negatively charged ions. निगेटिव्ह इम्परेटिव्ह नाही, क्ले पार्टिकल. क्ले म्हणजे मातीचा कण. Clay particles having negative ions, positive ions and negative ions get closer and get neutralized, come to each other, convert into bigger particles, and due to force of gravity, these particles settle down. गुड. नेक्स्ट. चुकू द्या, चुकण्यासाठीच नाही. नेक्स्ट कोण सांगू शकतं का आणखी? From alum, positive charge ions are and from clay particles, negative ions, negative charge particles, positive ions and negative ions get neutralized and comes into bigger particles. Due to gravity, these particles go down. ठीक आहे, गुड. नेक्स्ट कोण सांगते बघा? संस्कृती आलेत काय? A08 संस्कृती. Yes, sir. फर्स्ट मेकॅनिझम. Yes, sir. Clay particles carries negative charge and ion provide Al3 plus ion. संस्कृती इथं आहे. कोलायडल पार्टिकल A. Colloidal particles carry an electric charge. The colloidal particles of the clay carries the negative charge. Because of this charge, The fine particles. the fine particle of a clay cannot Coalesce. coalesce. The use of the alum gives the positively charged Al3 plus ion, which neutralize the negatively charged clay particle. Now, this neutralized particle can come closer to each other and convert into the bigger particle. Due to force of the gravity, these particles settle down. कुलीज म्हणजे काय? कोण सांगते? इट्स मीनिंग. कोणी रॅन्डमली कोणी सांगू शकते? कुलीज म्हणजे काय? एकच शब्द महत्वाचा आहे मेकॅनिझम मध्ये. त्याचं कोॲग्युलेशन होऊ शकत नाही. कुलीज म्हणजे एकत्र येणे. कुलीज म्हणजे काय? एकत्र येणे. दोन क्ले पार्टिकल्स असतील तर ते एकत्र येत नाही. त्याचं रिझन का सांगतो? दोन्हीवर एकच चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे.
जर निगेटिव्ह चार्ज असेल तर दोन्हीमध्ये कसला फोर्स क्रिएट होतोय, फोर्स Repulsion. ऑफ रिपल्शन. पण त्याच्याऐवजी आपण ऍलम यूज केला. ऍलम पासून आपल्याला कोणते आयन्स मिळत आहेत, Al+3 पॉझिटिव्ह आयन्स मिळत आहेत. पॉझिटिव्ह आयन, ऍलमचे पॉझिटिव्ह आयन क्लेच्या निगेटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करतायत आणि न्यूट्रल पार्टिकल तयार होते. पहिला न्यूट्रल पार्टिकल हा दुसऱ्या न्यूट्रल पार्टिकल बरोबर एकत्र येतोय बिग, आणि त्याच्यापासून काय होतं, बिग्गर पार्टिकल्स तयार होतोय. जर बिग्गर पार्टिकल क्रिएट झाला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे काय होते, सटल्स डाऊन. याला पण काय म्हणतो, फर्स्ट मेकॅनिझम. हे लक्षात, कोणाला लक्षात आलं नाही Yes, आणखी? sir. ठीक आहे. राईट करा फर्स्ट मेकॅनिझम. देअर आर 2 मेकॅनिझम. झाले 2 लाईन्स. Yes, झालं sir. 1 minute. ठीक. झालं सर. In second mechanism, when aluminum sulfate is added to water, it hydrolyzed to form colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of H2SO4. Simple reaction Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. Second mechanism, when aluminum sulfate is added to water, it hydrolyzes to form colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of H2SO4. Reaction Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. Simple reaction आहे. अल्युमिनियम सल्फेट जर आपण वॉटर मध्ये टाकला तर काय तयार होत आहे, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होतोय प्लस सल्फ्रिक ऍसिड. फर्स्ट मेकॅनिझम खूप महत्वाचं आहे. सेकंड, Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. अल्युमिनियम हायड्रॉक्साईडची पीपीटी किंवा व्हाईट पीपीटी तयार होते. जर व्हाईट पीपीटी तयार झाली तर त्याला आपण काय म्हणतो, सेकंड मेकॅनिझम. ठीक आहे. येईल का लक्षात?